नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाकी 20 रुपयाचं काय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाकी 20 रुपयाचे काय या पाठात तुमचे स्वागत आहे। या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे आणि सेशन क्रमांक 4 मध्ये आपण बाकी 20 रुपयाचं काय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। सगळ्यांनी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 17 आणि 18 काढायचा आहे। धड्याखाली तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे त्याचे प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज सांगणार आहे। प्रश्न तिसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? पाठाच्या सुरुवातीच्याच परिच्छेदमध्ये म्हणजे पाठाचा आपण जो अभ्यास केलाय सेशन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। उत्तर आहे, विकास साहेबांच्या खोलीत गेला असताना त्यांनी राजूबाबत तक्रार केली की राजूने त्यांना 80 रुपयांनी फसवले आहे व हे सगळे विकासमुळे घडले आहे। अशी मुले महाबिलंदर असतात, पण तुम्हाला त्यांचा कसा पुळका आला तेच कळत नाही। 100ची नोट घेऊन गेला तो गेलाच, पाण्याची बाटली 100 रुपयात पडली। या शब्दात साहेबांनी विकासकडे राजूबाबत तक्रार केली। प्रश्न आ, दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? या प्रश्नाचं उत्तर आहे, राजू हा 10-11 वर्षाचा मुलगा होता। टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये तो आपल्या आईसोबत आला होता। तिथे त्याने स्वतःच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती, त्यावर उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते। त्याच्या हातात एक पिशवी होती, त्यात काही अन्न असावे असे वाटत होते। हे सगळे पाहून विकासची उत्सुकता वाढली। पाठाचा सेशन क्रमांक 1 आणि 2 मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल। पुढील प्रश्न बघूया। ई, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर, आई बरोबर दवाखान्यात असताना राजूच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात। दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात, असे दवाखान्यात फिरताना राजूच्या लक्षात आले। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेशन क्रमांक 2 मध्ये मिळेल। पुढील प्रश्न आहे, भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर आहे, दवाखान्यात आलेल्या भुकेल्यांसाठी राजूने एक अनोखा उपक्रम सुरू केला। गरजूंना अन्न मिळावे म्हणून त्याने एका पुठ्ठ्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी उपाशी लोकायला देतो। या पुठ्ठ्याला दोरी अडकवून त्याने ती गळ्यात अडकवली। राजूच्या गळ्यातील पाटी वाचून लोक वाचलेले अन्न त्याला देऊ लागले। राजूकडे बरेच अन्न जमा होऊ लागले। ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा। पुढील प्रश्न पाहूया। साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेशन क्रमांक 3 मध्ये मिळेल। एके दिवशी सकाळी साहेबांनी राजूला पाण्याची बाटली आणण्यासाठी 100 रुपये दिले। पैसे परत आणून देतो म्हणून राजू गेला, तो परत आलाच नाही। त्यामुळे विकासचे साहेब नाराज होते। पण काही वेळानंतर इरफान नावाचा राजूचा मित्र साहेबांकडे आला व त्याने खिशातून 100 रुपयाची नोट काढून साहेबांना दिली। राजू आई बरोबर गावी परत गेला असून त्याने ही नोट तुम्हाला द्यायला सांगितले, असे इरफानने सांगितल्यावर साहेबांचा राजू बद्दलचा गैरसमज दूर झाला। सेशन क्रमांक 1 मध्ये आपण पाहिला होता की साहेबांचा राजू संबंधित गैरसमज झाला होता, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सेशन क्रमांक 1 मध्ये मिळेल। पण प्रश्न विचारलेला आहे की साहेबांचा राजू बद्दलचा गैरसमज कसा दूर झाला, तर या प्रश्नाचं उत्तर सेशन क्रमांक 3 मध्ये तुम्हाला मिळेल। ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। त्याच्यामध्ये तुम्ही स्वमत, अभिव्यक्तिमत तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतात। कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल? उत्तर आहे, दवाखान्यात अनेक प्रकारचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक असतात, त्यांच्याकडे बरेच वस्तू असतात।
त्यापैकी काही वस्तू मौल्यवान असतात, काही किमती असू शकतात. तसेच औषधे, फळे देखील रुग्णांजवळ असतात. या वस्तूंना जर हात लावला, त्यातील किमती वस्तूंची नुकसान झाले किंवा तेथील लोकांना ते आवडले नाही, तर अशा अनेक शक्यतांना लक्षात ठेवून कोणाच्या वस्तूला हात लावू नको, असे राजूला आईने सांगितले असेल. पुढचा प्रश्न आ. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे, असे साहेब विकासला का म्हणाले असतील? आता या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला पाठाच्या अंतिम परिच्छेद मध्ये म्हणजेच सेशन क्रमांक आपण 3 जो पाहिलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तर पाहून घेऊया आपण. सगळ्यांनी लिहायचे नंतर नोटबुक मध्ये. राजूने विकासच्या साहेबांकडून पाण्याच्या बाटलीसाठी 100 रुपये घेतले होते. 80 रुपये परत आणून देतो म्हणून तो गेला, परत आलाच नाही. त्यामुळे विकासवर साहेब नाराज होते. काहीतरी घडले आहे, नाहीतर राजू असे करायचं नाही याविषयी विकासला खात्री होती. थोड्या वेळात राजूने इरफान नावाच्या त्याच्या मित्राकडून 100 रुपयांची नोट साहेबांकडे पाठवली. साहेबांसाठी पाठवली. हे पाहून विकासच्या साहेबांचा गैरसमज दूर झाला. राजूला ओळखण्यात त्यांची चूक झाली होती हे त्यांनी मान्य केले. विकासला मात्र राजूबद्दल खात्री होती. म्हणून माणसं ओळखायला तुमचा अधिकार मोठा आहे, असे साहेब विकासला म्हणाले. पुढचा प्रश्न आहे ई. भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल? आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वमताने तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने लिहू शकता, पण वाक्यरचना सार्थक असलं पाहिजे. भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून रोटी बँक सारख्या अनोखा उपक्रम राबवता येईल. यात घरात उरलेलं अन्न त्यात जमा करता येईल व गरजूंना देता येईल. तसेच 10 ते 15 जणांचा एक गट असे अनेक गट करून आठवड्यातून एकदा एका गटाने अशा प्रकारे अन्नदानाचा उपक्रम राबवून देखील भुकेलेल्या लोकांना अन्न देता येईल. आता बघा, बरेच काही असे विवाह सोहळे असतात, छोट्या मोठ्या पार्ट्या असतात, तर इथे अशा विविध कार्यक्रमांमध्ये घरगुती असू दे, सामाजिक असू दे, वैयक्तिक असू दे, मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये बऱ्याच वेळा अन्न शिल्लक राहतं. मग ते वाया जाऊ नये म्हणून आपण ते अन्न गरजू लोकांपर्यंत कसं पोहोचवलं जाईल याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. पुढचा प्रश्न आहे ई. तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का? होय. मग का बरं आवडेल? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वमताने लिहू शकतात. इथे मी लिहिलेलं आहे बघा काय. होय, नक्कीच. राजूशी मैत्री करायला मला आवडेल. त्याच्यामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची भावना आहे. निस्वार्थी भावनेने तो इतरांना मदत करतो. तसेच त्याच्याकडे प्रामाणिकपणा देखील आहे. म्हणून राजूशी मैत्री करायला मला नक्कीच आवडेल. पुढील प्रश्न आहे, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. याच्यामधला ऊ. राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही तुमच्या स्वमत प्रमाणे लिहू शकतात. तुम्हाला जे आवडेल, जे विचार तुम्हाला योग्य वाटतील ते विचार तुम्ही इथे लिहू शकतात. बघूया या प्रश्नाचं उत्तर काय आहे. उरलेल्या 20 रुपयांचा उपयोग विकासच्या साहेबांनी एखाद्या गरजूला मदत करण्यासाठी करावा. दवाखान्यात आलेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला पाण्याची, फळांची किंवा अन्नाची गरज असेल तर ते त्यांनी पुरवावे. पुढील प्रश्न बघूया की राजूच्या प्रामाणिकपणा पाठातील कोणत्या कोणत्या प्रसंगातून दिसून येतो. आता ह्या पाठाच्या वेगवेगळ्या जे परिच्छेद आहेत याच्या माध्यमातून आपल्याला राजूचा प्रामाणिकपणा दिसून आलेला आहे. तर पाहूया उत्तर. राजू हा अतिशय प्रामाणिक मुलगा होता. दुसऱ्याला मदत करण्याची त्याला आवड होती. त्याची आई दवाखान्यात भरती होती तेव्हा त्याने रुग्णांच्या भुकेलेल्या नातेवाईकांसाठी अन्न गोळा करून ते त्यांना देण्याची अनोखी युक्ती योजली. तो हे उरलेले अन्न प्रामाणिकपणे रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवून देत असे. तसेच राजू कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचवून देत असे. तो प्रामाणिकपणे पाण्याची बाटली
व पैसे विकासला देत असे. विकासच्या साहेबांनी देखील त्याला पाण्याची बाटली आणायला सांगितले. त्यासाठी त्याला 100ची नोट दिली. राजूला गावाला जावे लागले तरी देखील त्याने ती 100ची नोट इरफान या आपल्या मित्राच्या हाताने विकासच्या साहेबांना परत केली. या प्रसंगावरून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 4. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? आता हे प्रश्न पण तुम्ही स्वमत पद्धतीने तुम्हाला जे विचार योग्य वाटतील ते तुम्ही मांडू शकता. एखादा गरजू विद्यार्थी जर माझ्या संपर्कात आला तर त्याला मी नक्कीच मदत करीन. त्याला जर अभ्यासात अडचण असेल तर मी ती सोडवीन. शालोपयोगी साहित्य नसल्यामुळे त्याच्या अभ्यासात अडथळा येत असेल तर ते साहित्य मी आणून देईल. त्याला जर काही कौटुंबिक पातळीवर मदत हवी असेल तर मोठ्यांना सांगून त्यावर देखील काही उपाय शोधून काढील. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मतानुसार स्वमतानुसार तुम्हाला जे काही मदत करायची असेल गरजू विद्यार्थ्यांना ते तुम्ही त्याच्यामध्ये विचार व्यक्त करू शकता. प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला राजूचे कोणते कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजू विषयी 8-10 ओळीतील माहिती लिहायची. आता बघा तुम्हाला इथे राजूतील गुण दिलेले आहेत आणि रिकामे बॉक्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर लिहू शकतात. कोणते कोणते गुण तुम्हाला राजूमध्ये दिसले की तो एकतर निस्वार्थी आहे, निरागस आहे, प्रामाणिक आहे, परोपकारी आहे, संवेदनशील आणि दयाळू हे गुण त्याच्या अंतर्गत आहेत. आता बघा तुम्हाला हा एक प्रश्न विचारला आणि त्याच्या पुढे अजून एक प्रश्न विचारलेला की त्या शब्दांचा वापर करून राजू विषयी 8-10 ओळीत माहिती तुम्हाला लिहायची. आता हे वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करून जवळजवळ तुम्हाला राजू विषयी माहिती लिहायची आहे ती 8-10 ओळीमध्ये लिहायची आहे. तर बघूया या पुढील प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहाल. हे बघा इथे तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे. राजू हा अतिशय निरागस असा 10-11 वर्षाचा मुलगा आहे. तो संवेदनशील आहे. त्याची आई रुग्णालयात भरती असताना तो तिच्या जवळ राहतो. इतरांना उपयोगी पडतो. दुसऱ्यांची मदत करत परोपकार हा गुण जपतो. तो दयाळू आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांचे दुःख त्याला बघवत नाही म्हणून तो त्यांच्यासाठी निस्वार्थ मनाने उरलेले अन्न गोळा करण्याची योजना राबवतो. विकास व त्याच्या साहेबांचे काम प्रामाणिकपणे करतो. गावाला जाण्याआधी पाण्याच्या पैशासाठी घेतलेले 100 रुपये तो प्रामाणिकपणे इरफान नावाच्या मित्राच्या हातून विकासच्या साहेबांना पाठवून देतो. तर अशा रीतीतील वेगवेगळ्या गुणांवरती तुम्हाला 8-10 ओळींमध्ये इथे उत्तर लिहून दिलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. खेळूया शब्दांची. थोडा व्याकरणिक संबंधित हा प्रश्न असतो. पाहूया. फसवा फसवी, कचरा कुंडे, गोर गरीब यासारखे तुम्हाला माहित असलेले जोड शब्द लिहायचे आहेत. इथे उत्तर दिलेले आहे बघा तुम्हाला. उत्तर आहे केर कचरा, भाजीपाला, दीनदयाळ, हसवा हसवी, साधा भोळा, गोरा गुमटा इत्यादी. प्रश्न आहे खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा. आता बघा इथे पुस्तकामध्ये आपण परिच्छेद वाचत असताना काही शब्द तुम्हाला इंग्लिश मध्ये आलेले आहेत तर त्या इंग्लिश मधील शब्दांना मराठीत आपण काय म्हणतो ते आपल्याला लिहायचं आहे. पहिला आहे फाईल. फाईल हा इंग्रजी शब्द आहे त्याला आपण मराठीत म्हणतो दस्तावेज. दुसरा आहे सेंटर, मराठीत आहे शब्द त्याच्यासाठी केंद्र. पेशंट त्याच्यासाठी मराठी शब्द कोणता आहे रुग्ण. विंग, विंग साठी मराठी शब्द आहे विभाग. हॉटेल साठी मराठी शब्द आहे खानावळ. कॅन्सर साठी मराठी शब्द आहे कर्करोग. पुढील प्रश्न पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. महाबिलंदर, आवाहन, अनुभवशून्य आणि निरुत्तर असे वेगवेगळे शब्द तुम्हाला दिलेले त्या शब्दांचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला बघूया महाबिलंदरचा. काही मुलं महाबिलंदर असतात, इतरांना खूप त्रास देतात. दुसरा आहे आवाहन. कोरोना काळात सर्वांनी घरातच राहावे असे माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. तिसरा आहे अनुभवशून्य. जो प्रसंगातून वावरतो तो कधीच अनुभवशून्य ठरत नाही. प्रश्न तिसरा
शब्द दिलेले तुम्हाला तिसरा शब्द आहे निरुत्तर, तर त्याच्यात तुम्हाला वाक्यात उपयोग करायचे आहे. सचिनने मोक्याच्या वेळी शतक ठोकून टीकाकारांना निरुत्तर केले. पुढचा प्रश्न, भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक. भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता? हा शब्द वापरून 3-4 वाक्य लिहायची आहेत. बघूया आता. पहिला आहे की जसं भारी खोड्या. छोटी छोटी मुलं एकत्र आली की भारी खोड्या करतात. भारी कौतुक, भारी खूप कौतुक सारखा शब्द आहे. आजकालचे आई वडील आपल्या मुलांचे भारी कौतुक करतात. तुम्ही इथे खूप कौतुक सुद्धा लिहू शकतात. हे सगळे प्रकरण भारी गुंतागुंतीचे आहे. चौथा आहे, भारी प्रयत्नाने अमोलने 10वीची परीक्षा पास केली. म्हणजे खूप प्रयत्न केले की नाही 10वीची परीक्षा पास होण्यासाठी. आपल्याला एवढा वेळ नाही लागत, कारण की आपण भारी प्रयत्न करतो ना, म्हणजे खूप प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न आहे, पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या. उदाहरणार्थ, पैसा, पैशाला, पैशाने, पैशांसाठी, पैशांचा, पैशाहून, पैशातला याप्रमाणे खालील शब्दांचे सामान्य रूप लिहा. आता बघ इथे सगळीकडे ला, ने, साठी, चा, हून, तला हे सर्व प्रत्यय वापरलेले आहेत. मग प्रत्ययाच्या आधी जो मुख्य शब्द येतो ना त्यालाच आपण सामान्य शब्द असे म्हणतो. तर इथे तुम्हाला वेगवेगळे उदाहरण दिलेत, मासा, ससा आणि ठसा. तर तुम्हाला असे सामान्य रूप समजून घ्यायचे आहेत. मासा, माशाला, माशाने, माशासाठी, माशाचा, माशाहून, माशातला. तर ला, ने, साठी, चा, हून आणि तला हे विभक्ती प्रत्यय सगळ्यांनी पाठांतर करून घ्यायचे आहेत. व्याकरणाचा जो प्रत्यय हा विभाग मी तुम्हाला शिकवलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरा आहे ससा. सशाला, सशाने, सशासाठी, सशाचा, सशाहून, सशांतला. अशा रीतीने तुम्ही प्रत्यय जोडून ते सामान्य रूप तयार करायचे आहे. नंतर आहे ठसा. ठसा, ठशाला, ठशाने, ठशासाठी, ठशाचा, ढगाहून, ढगातला. पुढचा प्रश्न, खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा आणि आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा. बघा आता, सुंदर, सुंदरता किंवा सुंदरी. इथे बघ आपण ही प्रत्यय लावत आहोत. नंतर प्रामाणिक, प्रामाणिकपणा. नवल, नवलाई. बघ इथे आई येणार, नवल अधिक आई, नवलाई. गोड, गोडवा, गोडपणा, गोड अधिक वा, गोड अधिकपणा. दांडगा, दांडगा अधिक आई, दांडगाई. शांत, शांतता, शांती. पाटील, पाटीलकी. चपळ, चपळाई, चपळता. पुढचा प्रश्न आहे, खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. इथे तुम्हाला भाववाचक शब्द दिलेले आहेत. भाववाचक नाम, नाम आणि नामाचे प्रकार ह्या व्याकरणाच्या टॉपिक मध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहोत. उत्तर सकट तुम्हाला दिलेलं आहे. मित्रत्व, त्याचे विरुद्धार्थी शब्द येणार, नाम येणार भाववाचक नाम, शत्रुत्व. गरिबी, श्रीमंती. खरेपणा, मोठेपणा. महागाई, स्वस्ताई. खालील दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा. मनुष्यत्व, देवत्व, आपुलकी, माणुसकी. नम्रता, विनयता. नवलाई, रोषणाई. बालपण, देवपण. माधुर्य, सौंदर्य. तशा रीतीने तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर अभ्यासून घ्यायचं आहे. तर सेशन क्रमांक 4 मध्ये आपण बाकी 20 रुपयाचं काय या पाठाचा सविस्तर स्वाध्याय घेतलेला आहे. नंतर तुम्ही सगळ्यांनी वहीमध्ये हा लिहून काढायचा आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.